धुळे तालुक्यातील नाणेसिताने गावाच्या शिवारात गोकुळ काशीनाथ माळी यांच्या ऊसाच्या शेतात सुमारे 2 दिवसापासून मादी बिबट्या व तिचे 2 बछडे शिरले आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काशीनाथ माळी यांच्या शेतात ऊसतोड चालू असल्याने संबंधित ऊसतोड कामगारांना सदरचे बिबट्या व मादीचे 2 पिल्ले आढळून आले आहेत। या परिसरात अंदाजे 30 ते 40 ऊस मजूर काम करत असल्याने त्या परिसरात त्यांच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोकाही निर्माण झाला आहे। यापूर्वीही बोरकुण दोंडवाड पोरी पट्ट्यात नरभक्षक बिबट्या याला जेरबंद करण्यात आले होते। त्यामुळे कोणतेही शेतकरी, शेतमजूर, गावातील नागरिक, गुरे चारणारे, शेळी चराई करणारे मजूर कामात जाण्यास घाबरत आहे। तरी सदर प्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच मादी बिबट्या व तिचे 2 पिल्ल्यांना जेरबंद करून आपल्या ताब्यात घ्यावे व परिसरातील सर्व नागरिकांचे जीव वाचवावे, असे आशयाचे निवेदन आरपीओ भूषण वाघ यांना युवा सेना उबाटाच्या वतीने देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, विस्तारक तथा उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, शहर समन्वयक जयेश सोनवणे, विभाग प्रमुख जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, तेजस पोखरे, गणेश राठोड, गोकुळ माळी, शालिक माळी, राजेंद्र माळी, कुशाल रघुनाथ माळी, बापू माळी, गोपाल इडाई, संदीप बागुल आदी गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही आरपीओ भूषण वाघ साहेबांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। तिचं प्रमुख कारण म्हणजे नाणेसिताने शिवारामध्ये गोकुळ काशीनाथ माळी यांच्या शेतात 2 बछडे त्या ठिकाणी त्यांना मादी बिबट्याचे दिसले। त्यांनी लगेच या ठिकाणी वन विभागाशी संपर्क साधला। वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले। त्यांनी तिथं CCTV कॅमेरा लावला। कॅमेरा लावल्यानंतर रात्री त्यात असं दिसलं की ती नर मादी जी होती, नर मादीने ते 2 पिल्लं आपल्या जबड्यात घेऊन ती पुन्हा त्या ऊसाच्या शेतात गेली। ऊसाच्या शेतात गेल्यानंतर ती तिथून त्या ठिकाणीच ती लपलेली आहे। तिच्यामुळे संपूर्ण गावकरी, शेतमजूर, गुरे चारणारे, मेंढ्या चारणारे सर्वच त्या ठिकाणी भयभीत आहे। गावातील नागरिक भयभीत आहे, कारण की अजूनही ती त्या ठिकाणी पकडली गेलेली नाही। त्यामुळे तिचा लवकरात लवकर तिला पकडून तिचा बंदोबस्त करावा, असं आशयाचं निवेदन घेऊन आम्ही आज गावकरी आणि युवा सेनेची संपूर्ण टीम या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेली होती। आणि त्यांनी आता आश्वासित केलेलं आहे की आम्ही 2 दिवसात तो बिबट्या जेरबंद करू। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिंदखेडा तालुक्यातील बाबडे फाटा जवळ असणाऱ्या सार्वे शिवारात खडी क्रेशरमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। खडी वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे। सदर याकडे संबंधित प्रशासनानं लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे। प्लांटमुळे माझ्या शेताचं नुकसान होत आहे आणि आमचंही नुकसान होतं आहे। आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आहे। अजून माझी इथं जनावरं आहेत, त्यांना पण त्रास होतो आहे। त्यामुळे आम्ही काय करावं? अधिकारी येत आहो मग चारा खराब होतो। चारा माझा चारा टाकलेला आहे, तो पण खराब होतो। करी आहे इथं माझं 3 एकर शेत आहे। इथं खडी क्रेशरच्या वाढत्या प्रदूषणामुळे, परत डामर प्लॅन्ट याच्या का वाढत्या प्रदूषणामुळे आमच्या पिकाला खूपच नुकसान हानिकारक होत आहे। म्हणून याच्यावर शासनाने काहीतरी कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे। मग शिंदखेडा तालुका हा नुकताच आपला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाला आहे। म्हणून शेतकऱ्यांना काही दुसरी शासनाकडून मदत नाही आहे। म्हणून याच्यावर तरी किमान लक्ष द्यावं शासनाने। आणि डंपर आपलं बोला समजून घेतलं, मुरुमच्या वाहतुकीमुळे धूळ बसल्या कारणाने फोटोसिंथेसिस प्रक्रिया नियमित होत असल्या कारणाने पिकांना पण खूप नुकसान होत आहे। म्हणून याकडे शासनाने लक्ष द्यावे। मागील अनेक वर्षापासून खडी क्रेशरमुळे शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात धुराळावरून पिकांची नासधूस होत आहे। खडी क्रेशरमुळे संपूर्ण परिसर धुळीने माकत असून यामुळे शेतकऱ्यांनाही पीक घेणं देखील अवघड होत आहे। धुळीच्या त्रासामुळे शेतीचं नुकसान होऊन शेतकरी कुटुंबियांना शोषणाचा आजार देखील सुरू झाले आहेत। त्यामुळे या खडी क्रेशर चालवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना बसलाय. यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची युद्ध पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काल निवेदनातून केली होती. तर आज संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांनी साक्री तालुक्यातील अवकाळी पावसात सापडलेल्या शेती पिकांची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या काढणीला आलेला कांदा तसेच वेचणी झालेल्या कपाशी पिकाला याचा तडाखा बसला आहे. आधीच धुळे जिल्ह्यातील अनेक महसुली मंडळे हे दुष्काळग्रस्त म्हणून शासनाकडून जाहीर झालेले आहेत. तसेच रब्बीतील दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं कंबळ देखील मोडलं गेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या कांदा व कपाशी पिकांचंही नुकसान झालं आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यात खरीप हंगामासाठी लावण्यात आलेला कांदा पिकाची रोपे वापे तसेच शेतकऱ्यांचा काढणीला आलेला कांदा पीक पूर्णतः अवकाळी पावसामुळे नष्ट झाला आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिलही झाला आहे. अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान साक्री तालुक्यात झाले असून त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे या भागातील तलाठी व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्वरित पंचनामे करून घ्यावेत. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन संपर्क प्रमुख तथा माजी आमदार अशोक धात्रक यांनी केला आहे. त्यांनी नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणीही केली आहे. प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज साक्री तालुक्यामध्ये आणि कालपासून धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ग्रस्त झालेले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडून आम्ही शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची पाहणी करीत होतो. ती पाहणी करीत असताना अक्षरशः हृदय पिळवटून येतं, डोळ्यात पाणी येतं. उदाहरण द्यायचं झालंच तर साक्रीजवळ एका खेड्यावर गेलो होतो. 7-8 शेतकरी, त्यात एक बिचारा मुका बोलता येत नाही. सगळे कांद्याची रोप, कांद्याचं पीक सगळं गेलं होतं, सगळं संपलं होतं. आणि त्या ठिकाणी तलाठी त्यांना बोलून घेतलं. सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला त्यांना विचारलं, त्यांचे पंचनामे झाले नव्हते. त्यांना सांगितलं की ही तुमचे नुकसान नाही आहे, पीक बरोबर आहे, पण अक्षरशः त्याची पात सडली होती. तो कांदा एवढासा होता, म्हणजे जसं कुपोषित बालक असतं तसं ते कुपोषित पीक होतं. आणि त्यांना सांगितलं चालणार नाही, याचे पुनर्पंचनामे करा आत्ताच्या आत्ता आणि या ठिकाणी करा. आज पिंपळनेरला आलो आहे. पिंपळनेरमधील देखील माझे सगळे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनाही सांगितलं. त्यांनी अनेक ठिकाणी पाहणी केली आणि ते उद्यापासून त्याची पाहणी ते करतायत आणि म्हणून यासाठी आज आम्ही हा दौरा केला. शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत शेती पिकाची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यातील उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी व बेमोसमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हतबल झालेला आहे. परंतु अद्यापही जिल्ह्यामध्ये पंचनामे झालेले नाही. तरी धुळे जिल्ह्यातील सर्वत्र शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे, आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की अजूनही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पंचनामा आणि सुरू झाली नाही, पाणी सुरू नाही झालेली. पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने आमची मागणी आहे की त्वरित पंचनामा सर्वत्र ठिकाणी सुरू करावे आणि शासनामार्फत लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित भोसले, सुभाष पाटील, राजू डोंबळे, डी.टी. पाटील, वसंत तावडे, डी.जे. मराठे, भिका नेरकर, अशोक धुळकर,
डोमनिक मलबारी, मनोज कोळेकर, वैभव पाटील, प्रणव भोसले, छाया सोमवंशी, स्वामिनी पारखे, चेतना मोरे, जयश्री घेटे, भटू पाटील, नंदू एलमामे, भूषण गवळे यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. भडगाव येथे जागतिक एड्स दिनानिमित्त ICTC ग्रामीण रुग्णालय, अभिनव पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट व श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला आहे. सुरुवातीला HIV एड्स जनजागृतीपर रॅली भडगाव शहरात काढण्यात आली. तसेच अभिनव पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी असे एड्स जनजागृतीपर पथनाट्य बस स्थानक, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे राबवले. यावेळी भडगाव तहसीलदार मुकेश शिवाळे, भडगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव, डॉक्टर समाधान वाघ, अभिनव संस्थेचे डॉक्टर दिलीप पाटील, संचालिका डॉक्टर सुवर्णा पाटील, ITCचे समुपदेशक नामदेव पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य महेंद्र पाटील, किरण अमृतकर, प्रदीप कोठावडे, दीपक चव्हाण, सलीम पटेल, समाधान पाटील, नरेंद्र पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी शेख शकील, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.